वतीत सर्वसाधारण पुरुष गटातून पैलवान रणजित चव्हाण यांचा जय हिंद सेनेच्या वतीनं त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं होतं. त्या पद्धतीनं आज त्यांचा अर्ज भरायच्या या सभेला खास करून उपस्थित असणारे रणजित चव्हाण यांचा मित्रपरिवार, या परिसरातील माता भगिनी, बंधू भगिनीनो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या जैन सेनेचे राज्य सदस्य सन्माननीय रामभाऊ पाटील, रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आमचे दुसरे सदस्य सन्माननीय युवराजदादा मोरे, त्याचबरोबर आमचे गुट्टेवारीचे अध्यक्ष सन्माननीय विजय बल्लारी साहेब, प्रदेशाध्यक्ष रामदासदादा सावंत, त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष सन्माननीय नईमबाई शेख आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर मन्नानभाई शेख साहेब आणि हंकारे साहेब आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी. गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये या आपला प्रभाग 1 असेल, त्याचबरोबर या सांगली, मिरज, कुपवाड शहरातले सर्व प्रभाग जर घेतले तर ही शहर बकाल झालेलं चित्र या 10 ते 15 वर्षामध्ये तुम्हाला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मित्रांनो, हे शहर बकाल कशामुळे झालेलं आहे? हे शहर बकाल होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे आणि सर्वसाधारण सभेमध्ये आवाज न उठवणारी हे नगरसेवक आपण आजपर्यंत निवडून दिल्यामुळं, होय बा म्हणणाऱ्यांच्यामुळं हे आपले शहर बकाल झाले. मित्रांनो, या प्रभाग 1 मध्ये गेले 8 ते 10 वर्ष झालं मी बघतोय या प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकेला आपण सगळे कर भरतोय, महानगरपालिका का आपल्यावर उपकार करत नाही? महानगरपालिकेनं ज्या वेळेला आपण कर भरतो, घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, त्याच्या पाठीमाग या महापालिकेनं या जनतेला काय सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि मग एखादा नगरसेवक येतो आणि मी हे काम केलं, अरे तू काय तुझ्या खिशात केलेलं नाही. महानगरपालिकेला लाखो करोडो रुपयाचा फंड आम्ही या प्रभागात भरतोय म्हणून तुम्ही करताय, तुम्ही काय स्वतःच्या खिशातलं करत नाही. आणि एकदम निकृष्ट दर्जाची कामं हे 5 ते 10 वर्षात झाल्यामुळं तुम्हाला आम्हाला या कुठल्याही नागरी सुविधा मिळत नाही. आता गेल्या 8-10 दिवस झाला आम्ही संबंध प्रभाग पिंजून काढलेला आहे. सगळ्या प्रभागामध्ये लोकांची प्रचंड शेरीबाजी यायला लागलेली आहे. हे कशाचं येतं काय? तर यापूर्वी नगरसेवकांच्या निष्क्रियतेचं हे येतं काय असं म्हटलं तर मित्रांनो वावगं ठरणार. कमी दाबाचं पाणी या प्रभागामध्ये किती दिवस झालं येतं, याला कोण वाचा फोडणार आहे का नाही? या परिसरामध्ये आरोग्याची व्यवस्था नाही आहे, अद्यावत दवाखाने नाही आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की या 8 ते 10 वर्षाच्या पाठीमाग नगरपालिकेचं कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाच्या घरात जाऊन त्याच्या आरोग्याची तपासणी त्या परिवाराची करायची आहे आणि त्याच्या घरावरती ते किती तारखेला त्या डॉक्टरने व्हिजिट दिले हे सुद्धा नमूद करायचं आहे. गेल्या 8-10 वर्षामध्ये तुम्हाला आपल्याला एखादा तरी डॉक्टर दारात आलेला दिसलाय का? का विचारलं नाही या पाठीमागच्या नगरसेवकांनी या महानगरपालिकेमध्ये? का आवाज उठवला नाही या सगळ्यांच्या प्रश्नावरती? मित्रांनो, बघ्याची भूमिका घेणारी माणसं आपल्याला या प्रभागातनं आता निवडून द्यायची नाही. या प्रभागातनं सातत्यानं आवाज उठवणारे, प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला आवाज उठवणारी माणसं तुम्हाला आम्हाला या प्रभागातनं पाठवायची. मित्रांनो, या परिसरामध्ये रोड, रस्ते, गटारी झाल्या म्हणजे या प्रभागाचा विकास झाला असं नाही. रोड, रस्ते, गटारी तर करायचं या पहिला महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये काय हे शहर आपली बकाल झाले, हा प्रभाग का बकाल झालेला आहे तर त्याचं एकच कारण आहे मित्रांनो. यापूर्वी ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी प्रभागाच्या निवडणुका लढवल्या, अनेक सर्वसामान्य नागरिकांचा बुद्धिभेद केला, त्यांना आमिष दाखवलं गेले आणि म्हणून
ते निवडून आले गेले आणि पुन्हा 5 वर्ष तुम्हाला मला आज अखेर त्यांच्या कोणाचं दर्शन झालेलं नाही. कुठला नगरसेवक कुठल्या नगरसेविका यांचा जनसंपर्क अजिबात नाही. या बसलेल्या माता भगिनीने उभा राहून सांगावं की बाबा एक नगरसेवक असा दिसतोय तसा दिसतोय. कुणीही सांगू शकत नाहीत जे 5 वर्षानंतर एकदा निवडून आले की पुन्हा 5 वर्ष तुम्हाला आम्हाला त्यांचं दर्शन नाही. मित्रांनो, मतदार हा देव मानून काम करणारा नगरसेवक मतदान घेईपर्यंत ज्या पद्धतीने असतो त्यानंतर निवडून आल्यानंतर त्याची भावना बघायची, त्याची वर्तणूक बघायची. त्या वर्तणुकीला जाता या परिसराची जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे. इतका प्रचंड प्रतिसाद आम्हाला या सगळ्या प्रभागामधून मिळतोय त्याचं एकच कारण आहे, आम्ही कधी या जनतेला कोणाला तुका पॉलिश लावलेलं नाही, कोणाला खोटी आश्वासनं दिलेली नाहीत. केलंय ते या जनतेच्या हिताचंच काम केलेलं आहे. आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, पण तुम्हाला जाता येता एक सांगू इच्छितो की अतिशय प्रामाणिकपणे ही उमेदवारी या प्रभागातून प्रचंड मताधिक्यानं निवडून येणारे मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. का तर आता सर्वसामान्य जनता उघड बोलत नाही, उघड लोक तुम्हाला येऊन प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, पण मतपेटीतनं असा निकाल येणार आहे मित्रांनो की एखाद्या राखेतनं फिनिक्स पक्षी जसा बाहेर येतोय त्यावेळेला त्या पद्धतीनं हा तुम्हाला दिलेला युवक त्या ठिकाणी या जनतेच्या आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याचं हे निवडून आलेलं चित्र हे 16-17 तारखेला तुम्हाला दिसणार. तुमच्या हक्काचा उमेदवार येणार आहे मित्रांनो. त्यावेळेला लोकांना कळणार आपला पैसा उपयोगाला आलेला नाही, आपलं कामच करावं लागेल, जनतेच्या विश्वासाला तुम्ही पात्र राहावं लागेल, तेव्हा जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार नाही. हे चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं संबंध प्रभागातलं निर्माण झालेला आहे मित्रांनो. आणि म्हणून माझ्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, जे कोण काय दिसेल ते धरून घ्या, मी नाही म्हणणार नाही. कुणी काय असेल आभार करताना मिळवलेले नाही आहेत, लक्षात ठेवा. माझ्या सगळ्यांना विनंती आहे तुम्ही घ्या, पण एक मतदान हे रणजित चव्हाणचं चिन्ह येईल, त्या चिन्हावरती बटन दाखवून या प्रभागातनं आपल्या विश्वासाचा उमेदवारावरती शिक्का